हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा असतील. मैदानाच्या आतमध्ये सामना पहिला आपण पाहिला होता तो मात्र वडवली बी संघाने जिंकलाय. दुसरा सामना टिवरी संघाने जिंकलाय. इथे पॉवर प्लेच्या षटकात दिलीपचा हा पटका फसतोय. एकदा वेते सुरुवात चांगली झाली मैदानाच्या आतमध्ये. जेवणाची व्यवस्था चालू झाली. आपण जेवणाचा आस्वाद घ्या. धावसंख्या 1 या आकड्यावरती. चांगला चेंडू टाकतायत. बॉल बॅटची कडा घेतोय. पाठीमागच्या दिशेने येतोय. भांडूप संघालाही विसरून चालणार नाही. या हंगामात 2 पारितोषिक पटकावलेत. प्रथम क्रमांकाची धावसंख्या 1 वरती आपल्याला पाहायला मिळते. दत्तगुरु नवघर मास्टर चा संघ मैदानाच्या आतमध्ये आहे. तर दुसऱ्या बाजूला आई गावदेवी भांडूपचा संघ पाहायला मिळतोय. चांगला चेंडू टाकला जातोय. टप्पा अचूक आहे. योग्य लेंथ वरती चेंडू आहे आणि तो बॉल जातोय यष्टीरक्षकाच्या दिशेने. फुलटॉस वरती घेतलाय आणि बॉल जातोय सीमारेषेच्या दिशेने. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेसाठी निघालेत. तत्पूर्वी 2 धावा. धावसंख्या 3 वरती हात खुले करावे लागतील. दीपक मध्ये कॅलिबर आहे. डान्सिंग डाऊन द ट्रॅक चांगला फटका खेळायचा होता. फुलटॉस वरती अगदी आपण पाहतोय कन्वर्ट करायचं होतं. मात्र रनआउटच्या माध्यमातून मनोहर उलवेकरने दीपक पाटीलला पाठवले माघारी. फलंदाज बाद. नितीन पाटील. धावसंख्या 3. धावा फलकावरती. 1 गडी बाद. दत्तगुरु नवघर मास्टरचा संघ आपण पाहतोय. धावा कराव्या लागतील मैदानावरती. 36 धावा फक्त आतापर्यंतचा उच्चांक 35 चा आहे. मात्र उदय पाटील सारखा फलंदाज अजूनही येणं बाकी आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला दिलीप बुवा आपल्याला पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या बाजूला नितीन सारखा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. फटका चांगला खेळले. तिथे आणखीन एक रनआउट होण्याची दाट शक्यता आहे आणि फलंदाज पाठवलाय माघारी. रनआउटच्या माध्यमातून दुसरा धक्का बसतोय टीम नवघर मास्टर या संघाला. धावसंख्या 3 आणि 2 गडी माघारी परतलेत.
धावसंख्या 3, 2 विकेट गमावल्यात. निलेश मात्रे गोलंदाजी मार्गावरती येतोय. धावसंख्या फलकावरती 3 आहे आणि मैदानाच्या आतमध्ये उदय पाटील दाखल झालेत. उदय पाटील मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिलाच बॉल, जबरदस्त फटका खेळतायत. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. शशी किनी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक धाव घेतली, एकाच धावेवरती सॅटिस्फाईड राहावं लागते. धावसंख्या 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. एका बाजूला नितीन पाटील तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर उदय पाटील सारखे फलंदाज आहेत. फटका चांगला आहे, मात्र बॉल ज्या गेटच्या समोर बाईक लावलेत ना त्या थोड्याशा बाजूला घ्या. पाहुणे येत आहेत. आमदार साहेबांचं आगमन थोडेच वेळात होत आहे. ज्या भाईंदरपाड्याचे खेळाडू उभे आहेत त्याच्या बाजूला ज्या गाड्या लावल्यात त्या बाजूला घ्या प्लीज. प्रेक्षकांना विनंती करतोय. आमदार साहेबांचं शुभागमन होतंय थोड्याच वेळात. धावसंख्या 5 वरती आपल्याला पाहायला मिळत आहे. 5 रन्स ऑन बोर्ड. उदय पाटील प्रत्येक षटकाराला 100 रुपये आहेत. एकनाथ बालकृष्ण ठाकूर मामा यांच्या माध्यमातून पारितोषिक लावलं गेलंय. हलक्या हाताने खेळायचं होतं. निलेश मात्रे चांगला वापर करतोय, युक्तीचा वापर करतोय, कारण उदय सारखा फलंदाज जर माघारी परतवला तर निश्चितच दबाव वाढू शकतोय. बाईक काढा प्लीज, विनंती असेल. ज्या गाड्या लावल्यात त्या बाजूला घ्या. गेट वरती बादशाह मैदानाचा जो गेट आहे त्या गेट वरती ज्या बाईक लावलेत त्या बाजूला घ्यायच्या आहेत. प्रेक्षकांना विनंती करतोय. धावसंख्या 6 झाले. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. हाही बॉल जबरदस्त होता, खोलात टाकायचा होता. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय. 2 धावा. आता 2च्या मदतीने धावसंख्या 2 षटकांमध्ये 8 या आकड्यावरती पाहायला मिळते. 8 धावा, 2 गडी माघारी परतलेत. आता इथून आपण पाहिलं तर यस, आमच्या स्पर्धेला अगदी रोख देणगी आपल्याला पाहायला मिळते. कैलासवासी भावेश दत्तात्रय पाटील यांच्या स्मरणार्थ श्री मिलिंद किरण पाटील व श्री जितेंद्र वासुदेव पाटील यांच्यातर्फे 5001 आर्थिक सहकार्य लाभले गेले आहे. त्यांचेही आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. धावसंख्या पोचली गेले ती फलकावरती 8. चला वेळेबद्दल सहकार्य करा. गाड्या कोणाच्या आहेत त्या काढून घ्या. आमदार साहेबांचं आगमन थोडेच वेळात होत आहे. यस, गाड्या आलेत प्लीज. ऍक्टिव्हा आहेत त्या काढून घ्या. गाड्या काढून घ्या. आमदार साहेब आलेत. यस, बाईक बाजूला घ्या. सामना थोडासा थांबवा, पंचांना विनंती करतोय. अगदी आपण पाहतोय शुभागमन होतंय आपल्या या क्रीडांगणावरती. आपल्या या स्पर्धेला भेट देण्याकरिता आमदार साहेब येऊ देत. गाड्या येऊ देत, आतमध्ये येऊ देत गाड्या. यस, शुभागमन झालंय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आमदार साहेबांचं शुभागमन होत आहे. आदरणीय सन्माननीय नरेंद्र महिता साहेबांचं आगमन आमच्या या क्रीडा नगरीमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय.
त्याचप्रमाणे आनंद शेठ डोंगरपाडा यांचंही आगमन इथे झालंय, त्यांचं सहर्ष स्वागत. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये अगदी आपण पाहतोय आमदार साहेबांचं आगमन इथे होतोय. शुभ आगमन झालंय. कार्यसम्राट आमदार नरेंद्र मेहता साहेबांचं आगमन या क्रीडा नगरीत. साहेबांचं आपण करूया सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आमदार साहेबांचं शुभ आगमन झालंय आमच्या व्यासपीठावरती. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत आम्ही करतोय. याच गाड्या आतमध्ये दाबून घेतल्यात आणि विनंती करतोय की लगेच आपण सामनाही चालू करणार आहोत. खुर्च्या बाहेर घ्या. किसन दादा खुर्च्या बाहेर काढा. दोन्ही खुर्च्या बाहेर काढा आणि त्या गाड्या आपण दाबून घ्यायच्या आहेत. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. गोलंदाजी मार्गावरती महेश कोपरकर या गोलंदाजाचा वापर होतोय. धावसंख्या 2 षटकांमध्ये 8 धावा 2 गडी माघारी परतवलेत. उदय पाटीलला आपले हात खुले करावे लागतील आणि जबरदस्त टोला पाहायला मिळतोय. बाउंड्रीच्या बाहेर चेंडूला फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. चौकार षटकार आले तर धावा 30हून अधिक होऊ शकतायत. 16 ला 2. गोलंदाजी मार्गावरती महेश कोपरकर विकेटचा शोध घेत आहेत. मात्र समोर उदय पाटील नावाचं वादळ पाहायला मिळतंय. गॅप मध्ये खेळलेत आणि गॅप मधनं बॉलला पाठवलाय. स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चौकाराच्या मदतीने आता धावसंख्या पोहोचली गेले फलकावरती 20 20 धावा वेगाने येत आहेत. या षटकामध्ये आतापर्यंत 12 धावा घेतल्यात उदय पाटीलने आणि उदय पाटीलचा स्वभावच तसा आहे. चांगल्या चेंडूंना सन्मान ते करतायत आणि अगदी त्यांच्या रडार मध्ये चेंडू जर आला तर त्यावरती अक्षरशः तुटूनही पडतायत. महेश कोपरकर वरती दबाव वाढतोय. 3 बॉल मध्ये 12 धावा महेश कोपरकरच्या खर्च केल्यात. खुला चेंडू टाकायचा होता. समोरच्या दिशेने निलेश मात्रे आहेत आणि इथे मात्र साहस करणार नाही दुसऱ्या धावेचा, कारण निलेश मात्रे भांडूपच्या संघातला एक जबरदस्त आक्रमक खेळाडू, तितकाच चांगला क्षेत्ररक्षक आणि दर्जेदार गोलंदाज आहे. धावसंख्या 21 धावसंख्या पाहायला मिळते. चांगला चेंडू दीपकला बीट केलाय. धावसंख्या पोचली गेली ते 21 वरती. शेवटचं
चेंडू असणार आहे. नितीन आहेत मैदानाच्या आतमध्ये. नितीनला बीट केलंय. 4 बॉलवरती नितीनने 3 बनवले तर 7 मध्ये 15 उदयच्या नावावरती आहे. शेवटचा बॉल. नितीन कशा पद्धतीने सामोरे जातील याकडे लक्ष लागलंय. ऑप्शनच्या बाहेर हा चेंडू आहे मात्र व्हाईट बॉलचा इशारा पंच करत असताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 22 वरती 22. चांगला चेंडू. अगदी आपण पाहतोय बॅट फिरवण्याची शैली अगोदर पाहायला मिळते आणि चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतंय. धावसंख्या 22. 2 गडी बाद. शेवटचं षटक बाकी आहे. तत्पूर्वी देऊया डीजेला संधी. दादांचंही आगमन झालंय. त्यांचंही करूयात सहर्ष स्वागत. धावसंख्या 22 झाले. 2 गडी माघारी परतलेत. यानंतर सामना होईल. क्रमांक 4 चा सामना वडवली ए मास्टर आणि त्यांच्या विपक्षामध्ये कोपरी विराटचा संघ असेल. पहिलाच बॉल व्हाईट बॉल घोषित करतायत कुशाल पवार. गोलंदाजी मार्गावरती सज्ज झाले. धावसंख्या 23 ला 2 विकेट गमावल्या गेल्यात. आत खुले करतायत उदय आणि उदयने वैयक्तिक 7 मध्ये 15 केल्यात. नाईटच्या स्पर्धेत कधी कधी बॅटिंग थोडीशी अवघड असं जाणवतोय मात्र उदय पाटील सातत्याने नाईटचे सामने तो खेळतोय. काल आपण पाहिलं तर वाघविलच्या स्पर्धेत त्याची वर्णी लागली होती. इथे रॉबिन थोडीशी चूक करतोय आणि तत्पूर्वी धावा मिळतील 2. उदय पाटीलला जसजसं तुम्ही संधी द्याल तसतसं मागात ठरू शकते. धावसंख्या 25. इथून अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी राहिलाय. कुशल पवार गोलंदाजी मार्गावरती करतील का वार की उदय पाटीलच्या बॅट मधून तलवारी सारखा केलाय प्रहार. बॉलला पाठवलाय सीमा पार. षटकार. धावसंख्या फलकावरती 31 झाल्या. 31. हाही बॉल फुलटॉस वरती कन्वर्ट केलाय आणि तिथे क्षेत्ररक्षक आहेत संतोष ठोंबरे. टिपतायत झेल आणि संपुष्टात येतोय उदय पाटीलचा खेळ. आवाज वाढवायचा तुला माहित आहे का? राहू दे. हॅलो हॅलो चेक. हॅलो. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी राहिलाय. धावसंख्या 31. 31. 3 चेंडू झालेत. यस 3 बॉलचा खेळ बाकी राहिलाय. धावसंख्या पोचते फलकावरती. हरेश येतोय. पुलचा फटका खेळायचा होता. बॉल हवेत राहिलाय आणि तिथेही आपण पाहिलं तर निलेश मात्रे आहे. झेलबादच्या माध्यमातून फलंदाजाला माघारी परतवलंय. धावसंख्या 31 आहे आणि गडी बाद झालेत ते एकंदरीत पाहिलं तर 4.
क्रीडा स्पर्धा पहिल्या दिवशी आपण आगरी कोली युवा चषक पाहिला आणि तदनंतर बादशाह चषक आपल्याला पाहायला मिळतोय तो सलग 5 दिवस आणि ही स्पर्धा आपण पाहिलं तर बादशाह चषकाचे आयोजन करते आहेत जितू पाटील आणि त्याचप्रमाणे राकेश पाटील एवन जोडी आपल्याला पाहायला मिळते. दोन वेळा स्वागत केलं जाईल साहेबांचं बादशाह चषकाच्या माध्यमातूनही आपण स्वागत साहेबांचं करणार आहोत. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी राहिलाय. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ऑप्शनच्या बाहेर राहुल आलेत. हाही बॉल निर्धाव येतोय. धावसंख्या फलकावरती 31 वरती स्थिरावली गेले. शेवटचा बॉल आहे या इनिंग मधला. धावसंख्या 31 वरती स्थिरावली गेले. उदय पाटीलच्या एकट्याच्या धाबा जर वगळल्या तर अगदी कमी धाबा आहेत. जबरदस्त फटका खेळलेत. गॅप मध्ये खेळतायत तिथे क्षेत्ररक्षक निलेश मात्रे फेकी अचूक केले मात्र धाबा थांबणार नाही. 2 धावा मिळत आहेत. 2च्या मदतीने धावसंख्या 33 वरती आणि जिंकण्याकरिता आई गावदेवी भांडूप या मास्टर संघाला करायच्या आहेत 34 धावा. चला या आपण स्वागत आणि सन्मानाकडे वळणार आहोत. बादशाह चषक चे आयोजन करते आपण पाहतोय चला या मास्टर टीमच्या वतीने आपण साहेबांचा प्रथमतः सन्मान करणार आहोत. आगरी कोली सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि श्री दत्तगुरु नवघर मास्टर संघाचे भगवान पाटील दादा यांच्या शुभ हस्ते साहेबांचा सन्मान आम्ही करतोय. या साहेबांना विनंती असेल आपण सन्माननीय आमदार श्री नरेंद्र मेहता साहेब यांचा शॉल आणि पुष्पगुच्छ तसंच सन्मान चिन्ह देऊन राकेश पाटील हे स्वागत करत आहेत. आजचा हा दिवस आहे आगरी कोळी मास्टर्स 40+ टुर्नामेंटचा. 11 तारखेपासून ही स्पर्धा सुरू झालेली आहे आणि 19 तारखेला या स्पर्धेचा 20 तारखेला या स्पर्धेचा समारोप होणार आहे. फायनलची सामना हा 20 तारखेला होणार आहे. मी मान्य आमदारांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करत सॉरी आणि अजून एक स्वागत बाकी आहे. चला या पण आगरी कोली सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या अंतर्गत स्पर्धा आहे आणि श्री दत्तगुरु नवघर मास्टर यांनी हा मास्टर कप आयोजित केलाय. त्यांच्या माध्यमातून नरेंद्र मेहता साहेबांचा आपण सन्मानित करणार आहोत. भगवान दादांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. साहेबांचा सन्मान आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे अध्यक्ष भगवान पाटील दादांच्या शुभ हस्ते केला जातोय. यस स्थानिक नगरसेवक सचिनजी डोंगरे साहेबांचं आगमन इथे झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत आणि त्याचप्रमाणे आपण पाहिले तर विशालजी पाटील साहेबांचंही आगमन झालंय. त्यांचंही सहर्ष स्वागत. साहेबांचा सन्मान अगदी आपण पाहतोय भगवान दादा बाबू दादा यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय आणि मी विनंती करतोय साहेबांना की आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. धन्यवाद. आगरी कोली सांस्कृतिक क्रीडा मंडळ तर्फे आयोजित आजच्या या क्रिकेट सामन्याला मंचावर उपस्थित आमचे नगरसेवक विशाल पाटीलजी, सचिनजी डोंगरे, माझे मित्र शैलेशजी, सर्व आगरी कोली सांस्कृतिक मंडळाचे पदाधिकारी, सर्व गावकरी, सर्व उपस्थित मंचावर मान्यवर, सर्व खेळाडू, मी सर्वप्रथम ज्या दोन्ही टीम आता सध्या क्रीजवर खेळत आहे त्या दोन्ही टीमाला मनापासून शुभेच्छा देतो आणि ज्या ज्या टीमनी सहभाग घेतला त्यांचंही अभिनंदन करतो की आपण आगरी कोलींचे सामना भरवलं त्यामध्ये आपण आपली जबाबदारी, आपलं कर्तव्य, समाजाप्रती आपलं प्रेम हे दाखवून आपण त्यामध्ये सहभाग झालो त्याबद्दल आपलंही अभिनंदन. मी संस्थाचे सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो की सालाबाद प्रमाणे यावेळी सुद्धा आपण आगरी कोली सांस्कृतिक मंडळ तर्फे सामने भरवले आणि
आज या निमित्ताने आम्हाला बोलून सन्मान दिला त्याबद्दलही मनापासून धन्यवाद. मी आपले जितू आणि राकेशचं पण धन्यवाद करतो, कारण की उद्या पण इकडे मॅचच आहे आणि बादशाह चषक नावाने प्रसिद्ध आहे. मी त्यांचं आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं सुद्धा अभिनंदन करतो. आणि आजच आपण माझं स्वागत करून टाकलं, म्हणजे मी उद्या आलो नाही आलो तरी चिंता नाही, परंतु नक्कीच मला वेळ भेटलं तर मी नक्कीच येईल. असंच प्रेम आणि स्नेह राहू द्या. मला विशेष करून या ग्राउंडबद्दल बोलायचा खरोखर आनंद होतोय. आज त्यावेळी माझ्याकडे हा प्रस्ताव आणला मी महापौर असताना, काय या गार्डन आहे, गार्डनचं मैदान करूया. त्यावेळी मनात आला की कुठे गार्डनचं आपण मैदान करतो, पण खरोखर आज आनंद होतोय की मीरा भाईंदरमध्ये अनेक मैदान आहेत, परंतु या गावाचा मैदानावर आपले काय बोलतो भावनात्मक भावना जुडलेली आहेत. कारण की एवढं स्वच्छ आणि सुंदर मैदान आपण टिकून ठेवलं आणि ज्या ज्या वेळी येतो मी अजून काहीतरी चांगलं मैदान वाटतो. आज मी आलो, पहिल्या वेळी आलो त्यावेळी थोडा लेवल अनइवन होता, आज लेवल सुद्धा बरोबर इवन आहे, बरोबर आहे. म्हणजे नक्की आपण आपलं मैदान म्हणून आपण याची देखरेख करतात, त्याबद्दल त्याचेही मी मनापासून सर्वांचं धन्यवाद व्यक्त करेल. आणि येणाऱ्या काळात भविष्यामध्ये अजून ह्या शहरामध्ये काय चांगलं करता येईल खेळाडूंसाठी त्या दिशेने आम्ही काम करणार. आपण सर्वांचं मी मनापासून यासाठी धन्यवाद व्यक्त करतो, कारण की ज्या आपले विचार असतात त्या विचाराला खरोखर शहरामध्ये उतरायचं असेल तर महानगरपालिकामध्ये आपली सत्ता पाहिजे. आपण सत्ताही दिली आणि यावेळी या भागातनं आमचे नगरसेवक निवडून दिले, त्याबद्दलही मनापासून आपला आभार व्यक्त करतो. असंच प्रेम आणि स्नेह राहू द्या. मला संपूर्ण खात्री आहे की आमचे नगरसेवक आणि आपला सर्व आमचे पक्षाचे पदाधिकारी नित्यानजी व सर्व त्यांची टीम, आम्ही जे जे तुम्हाला शब्द दिले त्याचं सर्वांचं आम्ही पालन करणार. या मैदानात लाईटसाठी सुद्धा आपण विनंती केली होती, आता त्या दिशेने पण आपण नक्की प्रयत्न करू की लाईट बिल किती येईल. माझी ही चिंता पहिला लाईट लावण्यापेक्षा, म्हणजे ह्या एक वर्किंग करून त्यामध्ये त्या दिशेने नक्कीच आपण मला दोन्ही नगरसेवकांनी आठवण करून त्यानंतर या लाईट संदर्भातलं त्या दिशेने आपण चांगलं करता येईल ते काम करू. मी परत एकदा सर्वांचा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की आपण आम्हाला परत मीरा भाईंदरची सेवा करण्याची संधी दिली. आमचा जे 95चे स्कोर होता आमचा, त्यामध्ये 78 आमचे नगरसेवक निवडून आले. मग 2/3 पेक्षा जास्त मेजॉरिटी आपण आम्हाला दिली, त्या दिशेने आम्ही काम करणार. मी परत जेवढे टीमचे सर्व खेळाडूंचं मनापासून अभिनंदन करतो आणि विश यू ऑल द बेस्ट. आज धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आगरी. तर निश्चितच साहेब वेळात वेळ काढून आज उपस्थित झाले, त्याबद्दल साहेबांचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय.
दोन बॅटर दाखल झालेत, मनोहर उलवेकर आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर यस अरणशेठ पाटील डोंगरपाडा वाले यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. यस कांचनदादा आहेत. कांचनदादा आणि सीएम पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. तदनंतर हरचंद्र पाटील मामांचा सन्मान आम्ही करतोय. यस मामा उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान आम्ही करणार आहोत. सामना मैदानाच्या आतमध्ये ऑन झालाय. धावा किती झालेत? तर 3 धावा फलकावरती 4 झालेत. यस 4 धावा झालेल्या आहेत. यस हरिचंद्र पाटील मामांचा सन्मान आम्ही करतोय. भगवान दादांना विनंती असेल हरिचंद्र पाटील यांचा सन्मान आपण करायचा आहे. चला टॉस साठी या प्लीज, विनंती करतोय टॉस साठी दोन्ही कॅप्टन कोपरी विरार मास्टर कॅप्टन आणि जयवंत दादा आलेले आहेत. कासरवडवली यस हरिचंद्र पाटील मामा आपला सन्मान केला जातोय. भगवान दादांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. चला कोपरी विरार टीमला विनंती करतोय टॉस साठी या. तदनंतर सन्मान इथे केला जाईल. भाईशेठ पाटील यांचा सन्मान आम्ही करतोय. चला या पण तदनंतर आपण पाहिलं तर विजू पाटील साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आम्ही करतोय. जितू दादांना विनंती करतोय विजू पाटील यांचा सन्मान आपण करणार आहोत. विजू पाटील यांचा सन्मान इथे केला जातोय. मॅच ही तितकाच महत्वाचा आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर सामना क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे मैदानाच्या आतमध्ये आणि धाबा झालेत त्या 8 धाबा आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्कोर लिहितोय इथे बाजूलाच आहे.
सामना ऑन आहे. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या 11 धावा फलकावरती 1 गडी बाद आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या मंडळातील आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळातील सर्व सभासद आणि सर्व संघांना कळविण्यात येते की श्री सत्यनारायण स्पोर्ट कोपरी विरार मास्टर चे खेळाडू किशोर किनी हे आजारी आहेत आणि आपल्या आगरी कोळी मंडळातर्फे त्या खेळाडूला आर्थिक मदत देण्यात येणार आहे. आणखी ज्या कोणत्या संघाला तसेच एखाद्या खेळाडूला वैयक्तिक किशोर किनी यांना मदत द्यायची असेल तर आपण अध्यक्ष भगवान पाटील, मंडळाचे सचिव श्री गणेश शिंगे व खजिनदार राजेश भोईर यांच्याशी संपर्क साधावा. आपल्या मंडळाचे किशोर किनी हे आजारी आहेत आणि त्यांना मदत देण्याकरिता पुढे सरसावलेले संघ आपण पाहिले तर कांदरपाडा संघ यांच्या माध्यमातून 5,000 रुपये देण्यात आलेले आहेत. कासर वडवली मास्टर ए आणि बी या दोन्ही संघांच्या माध्यमातून किशोर किनी यांच्याकरिता मदत म्हणून 25,000 रुपये देण्यात आलेले आहेत. नवघर मास्टर संघ ए आणि बी यांच्या माध्यमातून 11,000 रुपये किशोर किनीसाठी मदत कार्यास देण्यात आलेले आहेत. आणि फिटनेस 40+ संघ यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाची मदत आमच्यापर्यंत पोहोचली गेली आहे. ज्या कोणत्या संघाला मदत करायची असेल तर त्यांनी मंडळाचे अध्यक्ष भगवान पाटील, सचिव गणेश शिंगे आणि खजिनदार राजेश भोईर नाना यांच्याशी संपर्क साधावा. जबरदस्त चेंडू, खोलात चेंडू टाकलाय, कमबॅक करून दिलाय मैदानाच्या आतमध्ये. जिंकण्याकरिता 34 धावांचं लक्ष आहे. मात्र एका बाजूला धावा रोखल्यात. पहिल्या षटकात फक्त धावा आल्या होत्या मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं तर सामना चालू आहे. पहिल्या ओव्हरमध्ये किती आलता? 5 धावा आल्या होत्या आणि या षटकात आतापर्यंत 9 धावा आलेत. या सन्मानाच्या दिशेने आम्ही बोलतोय. आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे सचिव गणेश शिंगे यांचा सन्मान इथे होतोय. संजय पाटील यांच्या शुभ हस्ते आणि भगवान पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 14 धावा, 12 चेंडू आणि जिंकण्याकरिता 20 धावांची आवश्यकता आहे. सामना जबरदस्त रंगणार यात काही शंका नाही. उदय पाटील गोलंदाजी मार्गावरती आलेत. मैदानाच्या आतमध्ये निलेश म्हात्रे आहेत. उदय तो उदय असा सामना रंगतोय. बॉल हवेत खेळलेत. नो मॅन लँड मध्ये चेंडू चाललाय. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेसाठी निघालेत. यस, विलास पाटील दादांचा सन्मान इथे केला जातोय. कासर वडवली संघाचे सभासद आहेत. त्यांचा सन्मान व्यासपीठावरती आणि शुभ आगमन झालंय. हेमप्रकाश पाटील यांचं शुभ आगमन होत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचंही सहर्ष स्वागत. धावसंख्या 17, 2 धावा आलीत. उदयला धावा रोखाव्या लागतील. 3 घेतलेत का? यस, 3 धावा घेतल्यात. 17 धावा झालेत. निलेश म्हात्रे बॉल अगदी बॅटची कडा घेतलाय आणि दीपकने काय जबरदस्त लो कॅच पकडलाय. फलंदाज माघारी परततोय. रन मशीन निलेश म्हात्रे गॉन. इथे उपस्थित आहेत. त्यांचा देवीदास पाटील यांचा प्रथमतः सन्मान होतोय. 17 धावा झालेत. 17 पाहिजेत. 10 चेंडू आणि 17. एस विजय पाटील आणि नितीन पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जातोय. सन्मान ही महत्वाचे आहेत. सामनाही महत्वाचा आहे. मैदानाच्या आतमध्ये
उदय तयार होतोय. 10 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. कुशल पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. नितीन आहेत. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता 2 धावा इथे घेतल्या गेल्यात. धावसंख्या 19 वरती 9 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. अशाच पद्धतीने धावा घ्याव्या लागतील. सिंगलला डबल मध्ये तुम्हाला कन्वर्ट करावं लागेल आणि धावा जर कन्वर्ट केल्या तर निश्चितच धावांचा पाठलाग होऊ शकतोय. पायावरती चेंडू आढळतोय. पंचांकडे लाऊड अपील होतं मात्र पंच सहमत नाहीत. एस लेग बायचा इशारा. धावसंख्या पोहोचते ती फलकावरती 20 या आकड्यावरती. हाही बॉल खोलात टाकला होता. जमीन लगत चेंडू खेळतायत. एक धाव घेतली. एकाच धावेवरती सॅटिस्फाईड राहावं लागते. 7 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. प्रकाश पाटील आले. चला टॉस करून घ्यायचा आहे. प्रकाश पाटील आणि जयवंत शिंगे दोन्ही कर्णधार येतील आणि टॉस तिथे केला जाईल. एक तयार. सात मध्ये 13 फ्लिक करायचं होतं. अगदी चांगला चेंडू टाकला गेलाय. आता 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता पाहायला मिळते. चला पाणी घेऊन जा. प्रकाश दादा पाणी घेऊन जायचंय मैदानाच्या आतमध्ये. चला जयवंत शिंगे आपण टॉसच्या दिशेने या. सुबोध पाटील आणि गणेश पाटील यांचं आगमन इथे झालंय. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. खंबा खंबा नाही. कॉमेंट मॅन 2 पाहिजे ना. मिनिट लगत तर कवड्या मॅचाला देईल. खंबा नाही आपल्याला चालेल. चला टॉस करून घ्या. हेमप्रकाश पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभास्ते टॉस करून घ्यायचा आहे. हेमप्रकाश पाटील मामांच्या शुभास्ते टॉस होतोय. एका बाजूला बादशाह चषक आणि दुसऱ्या बाजूला A1 जोडी. चला गिफ्ट तयार करा. गिफ्ट दोन्ही संघांचं गिफ्ट घेऊन या विनंती करतोय. दोन्ही टीमचं गिफ्ट आपण घेऊन यायचं आहे. संजय पाटील 6 चेंडू 13 धावा. डॉक्टर रमेश पाटील या गोलंदाजावरती विश्वास दाखवलाय. यस टॉस होतोय. यस बादशाह चषक म्हणून कॉल दिलाय आणि काय आलंय. यस A1 जोडी. A1 जोडीचंच हे मैदान. A1 जोडीची स्पर्धा. टॉस झालाय. थांबा थांबा. दोन्ही कॅप्टनला आपण भेटवस्तू देणार आहोत. संजय पाटील प्लीज लक्ष द्या जरा. नितीन पाटील संजय पाटील दोन्ही टीमला पण भेटवस्तू द्या. कुणाल दादा भेटवस्तू कुठे आहेत. प्लेइंग लिस्ट सुद्धा भरून द्यायची आहे. फुलटॉस त्यावरती आक्रमण. नितीन पाटील झेल खाली
आणि फलंदाज पाठवलाय माघारी. गडी बाद. दोन्ही टीमला भेटवस्तू दिले जात आहे. सॉफ्ट ड्रिंक आणि हार्ड ड्रिंक दोन्ही आहेत आणि 7 प्रकारचं चाकणंही दिलंय. दोन्ही टीमला एक एक खंबा देण्यात आलेला आहे. रॉयल चॅलेंजचा जयवंत दादा आणि प्रकाश दादा आपण प्लेइंग लिस्ट भरून द्या. प्रकाश पाटील प्लेइंग लिस्ट पण भरून द्या लगेच. इथेच पुन्हा कशाला येता, इथेच भरून द्या. सागर हवालदारचा हा फटका बॉल हवेत राहिला. तिथे नितीन पाटील. आणखीन एक धक्का. रमेश पाटीलने बॅक टू बॅक विकेट घेतल्यात. ऑन हॅट्रिकचा चेंडू. रमेश तयार होत आहेत. चांगला फटका खेळले. जमिनीलगत खेळायचं होतं मात्र अपेश खेळले. एकच धाव मिळते. आता चेंडू राहिले 3 मध्ये 12 आणि 12 धावा जर करायचे असतील तर सॉलिड 2 मारा हेच म्हणावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. चालू केलं लगे. काय फटका खेळले. जबरदस्त खेळलेत आणि पहिला सॉलिड मारलाय. षटकार. आता 2 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. 2 बॉल आणि 6. दोन चेंडू 6 धावा. जबरदस्त खेळले. तिथे बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मारले. दोन्ही सॉलिड. कुशाल पवार वेल डन. आई गावदेवी भांडूप संघ पुढच्या फेरीत आणि श्री दत्तगुरु नवघर मास्टर स्पर्धेबाहेर.